माय माऊली नमस्कार. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 29 तारकासुराचा वध. श्री गणेशाय नमः. षडानंद तारकासुर दोघे महापराक्रमी बलाढ्य वीर. ते एकमेकांना मारण्यासाठी निकराने लढत होते. त्यांच्यातील होणारे तेवढे प्रयत्न करीत होते पाहिजे तेवढे. षडानंदाने पाशुपतास्त्र फेकले, त्यामुळे तारकासुराचे सर्व बाण पाताळात गेले. मग तो तीव्र गतीने तारकासुरावर शरवर्षाव करू लागला. दोघे एकमेकावर चिडले, आव्हाने प्रतिआव्हाने देत होते. षडानंद म्हणाला, तारका, मृगाचा वध करून कस्तुरी काढून घेतात त्याप्रमाणे तुझा शिरच्छेद करून मी अमरावती घेणार आहे. तुझा वध केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तू देवांवर खूपच अत्याचार केले, आता त्याची फळे भोगण्याची वेळ आली. ही पवित्र अमरावती दुष्ट पातके असुरांनी भोगणे योग्य नाही. तारकासुर म्हणाला, स्कंदा, व्यर्थ वल्गना करू नको. माझ्या वाचून अमरावतीचा भोग घेण्यास ती बोनात दुसरा कोणी नाही. ग्रहणात चंद्राने राहूंच्या मुखात जावे तसा तू माझ्या तावडीत सापडला. आता तुझी सुटका नाही. तारकासुराला ब्रह्मदेवाने भयंकर प्रलयकाळी असे 9 बाण दिले. ते त्याने षडानंदावर सोडले. तेव्हा कुमाराने 10 बाण सोडले. ते निष्प्रभ झाले. तारकांच्या 10 बाणांनी 6 बाणांनी कुमाराचे मुकुट उडवले. उर्वरित 3 बाणांनी त्याच्या रथाचा चुक्काचूर झाला. ते शरसंधान करून देव असुरांकडचे बलाढ्य वीर लपले. देवांना स्कंद ह्या महादैत्याला कसा परास्त करणार अशी धास्ती वाटू लागली. तेवढ्यात अग्नीने दगदगीत तेजस्वी असा एक दुसरा रथ आणला. त्रिपुरासुराने त्रिभुवन पादाक्रांत केले. तेव्हा ब्रह्मदेव कुरुक्षेत्रावर यज्ञ करीत होता. त्या मंत्रसिद्ध यागात अष्टदिक्पालाचे सत्व टाकून ब्रह्मदेवाने हा रथ तयार केला. त्या यज्ञात शंकराने सूर्यरूपी पूर्णाहुती घातली. त्यावेळी विष्णूला फारच गर्व झाला, म्हणून संतापलेले शंकराने त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मस्तक सूर्य म्हणून आकाशात स्थापिले. मगच हा रथ युद्धासाठी बाहेर काढला. त्याने अश्वाचे मुख लावून विष्णूला पुन्हा जिवंत केले. यात अग्निदत्त रथात बसून शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. कार्य संपन्न झाल्यावर त्याने तो रथ अग्नीला परत केला. षडानंद विरत झाल्याने अग्नी तोच रथ घेऊन त्याच्यापाशी आला. त्याच्यावर आरूढलेल्या कुमाराला पाहून तारकाचे मनोधरेच कसले. संतापलेल्या कुमाराने शिवनिर्मित निर्वाण बाण धनुष्यावर चढविला. त्या बाणाच्या ठाई 11 रुद्रांचा पराक्रम एकवटला होता. कुमाराने त्याच्यावर रुद्रास्त्राची योजना केली. तेव्हा पृथ्वी भयकंपित झाली. पंचमहाभूते खवळली. सृष्टीमध्ये प्रचंड उत्पात होऊ लागला. प्रलयकाळाच्या मेघांच्या गडगडासमान ध्वनी कल्लोळ उठला. कोट्यावधी विजांचे तेज दाहकता असलेला तो बाण महावेगाने रोरावत निघाला. त्याने तारकासुराचे मस्तक क्षणार्धात धडावेगळे केले. 11 कोटी असुरकुळांचा संहार करून तो बाण सप्त पाताळांना भेदून गेला. तारकासुरांचा पर्वत प्राय देह धाडकन खाली कोसळला. रणांगणात रक्ताचा सागर लोटला. देवांनी मोठ्याने जयघोष केला. त्यांनी कुमारावर नंदाने पुष्पवृष्टी केली. उरले सुरले असुर पाताळात पळून गेले. 28 युगे इतका प्रदीर्घ लढा देऊन कुमाराने अमरावती मुक्त केली. ती इंद्राच्या स्वाधीन केली. तेव्हा त्याने सर्व देवांचं कुमारांची मनपूर्वक स्तुती केली. ही कथा सांगून अगस्ती लोपमुद्रेला म्हणाले, प्रिये, मी तुला कार्तिक स्वामीची उत्पत्ती कथा सांगितली. आता त्याचे दर्शन घेऊया. मणिकर्णिका तीर्थाची उत्पत्ती व महात्म्य अध्याय 30. श्री गणेशाय नमः. अगस्ती आणि लोपमुद्रा त्या दोघांनी ब्रह्मगिरी दिगंबर महापराक्रमी अशा कार्तिक स्वामींचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्याला नमस्कार करून त्याचे प्रेमपूर्वक स्तवन केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या षडाननाने त्यांच्या सन्मुख प्रगट होऊन अगस्तींना आलिंगन दिले. तो म्हणाला, हे म्हणे, तुम्ही काशी क्षेत्री राहिलेले आहात. तेथील धूळ तुमच्या चरणकमळावर असेलच. ती मला द्या, ती मी भाळी लावेन. आनंदवने आमचे जन्मस्थान, तेथे आमचे परममित्र आहे. धुंडीराज, गजानन, काळभैरव, वीरभद्र, शैलादी गण हे सर्व मंडळी खुशाल. माझी माता दाक्षायणी, पिता शंकर हे सर्व कसे आहेत? अगस्ती म्हणाले, स्वामी, सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवात ज्याचा आधार आहे तो परब्रह्म दिगंबर आनंद स्वरूप असा शंकर, ब्रह्मांड व्यापक भवानी, तुझे वीरभद्र, गजानन आदी मित्र यांचा देहबुद्धीने काय थांग लावणार, म्हणून ते कशा आहे ते मी काय सांगू शकत नाही. मी त्यांना अंतरलो एवढे मात्र खरे. आता मला मणिकर्णिका तीर्थाचे स्नान शक्य नाही. काशीचा वियोग घडल्यामुळे व्यथित होऊन मी खंगून गेलो. या वियोग कथेला तूच निवारक औषध. कार्तिकीने त्यांची मनोव्यथा जाणली. तो म्हणाला, हे म्हणे, मी काय केले म्हणजे तुम्हाला समाधान वाढेल. अगस्ती म्हणाले, कुमारा, तुम्हाला प्राणाहून प्रिय असलेल्या काशीचे चरित्र सांग. तेथे मी तीर्थ आहेत
देते मी शिवलिंग आहे त्यांच्याविषयीची पृथक पृथक माहिती सांग, त्यामुळे काशीच्या योगाची व्यथा थोडी तरी शांत होईल. कार्तिकेयने त्यांचे म्हणणे मान्य केले. अगस्ती लोकमुद्रेसह श्रवणातुर होऊन त्यांच्या सन्मुख बसले. त्या निरूपणाचा आनंद घेण्यासाठी अन्य योगीजन साधकही तेथे येऊन बसले. अगस्ती म्हणाले, कुमारा, सर्वप्रथम तुम्हाला काशी क्षेत्राचे भूषण असलेल्या मणिकर्णिका तीर्थाचे हकीकत सांग. कार्तिकेय म्हणाला, हे तपोनिधी, त्यावेळी मी लहान होतो. पार्वती मातेच्या मांडीवर खेळत होतो, तेव्हा तिने काशी क्षेत्राबद्दल अनेक प्रश्न माझ्या पित्याला म्हणजे शंकराला विचारले. तिला उत्तर देताना त्याने जे काही कथा निरूपण केले ते मला आजही आठवत आहे. मी तुम्हाला मणिकर्णिका तीर्थाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. पूर्वी हे विश्वच आकारास आले नव्हते. पंचमहाभूते, सूर्य, चंद्र, तारका, ब्रह्मदेव, विष्णू असे कोणी नव्हते. तेव्हा विश्वनाथाची निज नाम म्हणजे श्री क्षेत्र काशी अव्यक्त स्वरूपात होती. तेथे शंकर दृढ ध्यानस्थ होता. त्यांच्या मनात सृष्टी उत्पन्न करावी अशी इच्छा निर्माण झाली. ती इच्छा म्हणजेच आदिशक्ती भवानी. त्या इच्छेपासून विष्णूची उत्पत्ती झाली. त्याचे अस्तित्व, कार्य, वैभव या सर्व शिव इच्छेचाच परिपाक होय. म्हणूनच त्यास इच्छा विष्णू म्हणतात. या विष्णूने पृथ्वीवर चक्राने आघात केला. त्या आघाताने सप्तपाताळांना भेदले. त्यावेळी एक कूप उत्पन्न झाला. त्यात जळ निर्माण झाले. त्या चक्र पुष्करणी असे नाव पडले. त्या वाचून काशी क्षत्रियांनी विहिरी नद्या नव्हत्या. विष्णूने त्या पुष्करणीजवळ बसूनच 10 लक्ष वर्ष सहस्र कमळांनी विश्वनाथाची त्रिकाळ पूजा केली. मग तो 10 लक्ष वर्ष दृढ ध्यानस्थ बसला. ती त्याची तीव्र तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाला. तो पार्वतीसह त्याच्या सन्मुख प्रकटला. तो म्हणाला, पार्वती, या विष्णूची तपश्चर्या पाहून मला आश्चर्य वाटत आहे. एवढी प्रखर प्रदीर्घ तपश्चर्या करणारा मी त्रिभुवनात पाहिला नाही. मेरूसारखा चल, शांत, माया रहित अशा तपश्चर्या रहित विष्णूला पाहून शंकराने कौतुकाने मान डोलवली. तेव्हा त्याच्या कानातील एक दिव्यमणी खाली पडला. तो घरंगळत चक्र पुष्करणीत गेला. शंकराने विष्णूपाशी जाऊन त्याला स्वहस्ते उठवले. त्याला प्रेमाने आलिंगन दिले. म्हणाला, हे पुरुषोत्तमा, तुझी तपश्चर्या पाहून मी कैलासनाथ प्रसन्न झालो. तू माझा प्रिय भक्त, माझा आत्माच. तू माझ्याहून भिन्न नाहीस. तू महान तप केले म्हणून मी तुला महाविष्णू हे नामाभिधान देत आहे. तुला क्षीरसागराची परम लावण्य पती परम मंगळ कन्या लक्ष्मी पतिव्रता पत्नी लाभेल. तुला सूर्यासारखा पिवळा तेजस्वी पितांबर प्राप्त होईल. तू वक्षस्थळी कौस्तुभमणी धारण करशील. तू क्षीरसागरात शेषावर शयन करशील. तुला सुदर्शन चक्र, मुकुट, मेखला, वाहन म्हणून गरुड, शंख, गदा, शंख, शार्क, धनुष्य, पद्म प्राप्त होईल. तुझे श्यामवर्ण चतुर्भुज स्वरूप परम सुंदर असेल. त्रैलोक्य नखाग्री धारण करशील असा तुझा थोर पराक्रम असेल. तू मनानेच सृष्टीची निर्मिती, तिचा संहार करेल. तुला सर्व स्थानावर जंगम तुझ्यापासून उत्पन्न होईल. तुझ्या नाभिकमळातून सृष्टी करता ब्रह्म उत्पन्न होईल. तो सृष्टीला व्यापून राहील. तिचे पालन रक्षण करशील. शंकराने विष्णूला उदारपणे असे संख्येवर दिले. तेव्हा तो आनंदाने शिवस्तुती करू लागला. ती स्तुती ऐकून शंकराने त्याला भय दिले. तो पुढे म्हणाला, हे विष्णू, पेरू रूपाने तुझाच अवतार होईल. तू उत्पन्न केलेली ही चक्र पुष्करणी आधी महापवित्र आहे. ती तर माझ्या कानातील दिव्याने पडला आहे. म्हणून ही मणिकर्णिका तीर्थ म्हणून प्रख्यात होईल. मणिकर्णिका म्हणून प्रख्यात झाले. 21 वर्ष सप्तपाताळामधील सर्व तीर्थांमध्ये मणिकर्णिका श्रेष्ठ. हेच सर्वश्रेष्ठ महापुण्यदायक असेल. ह्या दुर्लभ तीर्थाची देवही इच्छा धरतील. हे तीर्थ जीवांना मोक्षदायी ठरेल. हे सर्व दोषांचे हरण करेल. या तीर्थाचे नाम उच्चारणारा जन्ममरणाच्या शृंखलेतून मुक्त होईल. मी मणिकर्णिका तीर्थात स्नान करण्यासाठी जात आहे असे म्हणून तो 7 पावले चालेल. त्याला यमधर्म वंदन करील. मणिकर्णिकेचे दर्शन घेऊन जो तिला नमस्कार करील त्याचे पितर कैलास लोकी अमृतपान करतील. या तीर्थात स्नान करून या पुण्यजलाने विश्वनाथाला अभिषेक करील. तो मत्स्य स्वरूप शिवस्वरूप होईल. तो भाग्यवान पुरुष आपल्या पूर्वजांचं कल्पपर्यंत माझे सान्निध्य प्राप्त करील. मणिकर्णिका तीर्थास वरदान देऊन शंकर म्हणाला, हे विष्णू, तू त्रैलोक्याचा राजा होशील. देवांना माझ्याहून पुण्य होईल. पूज्य होशील तू. पार्वती म्हणाली, वत्सा, तू विष्णू म्हणजेच हरी व शिव म्हणजेच हर हा फक्त शब्दांचा भेद. तुझ्या उभयतांमध्ये भिन्नत्व नाही. त्यानंतर शिवपार्वतीने विष्णूला स्वहस्ते सिंहासनावर बसवले. शिवाने आपल्या मस्तकावरील छत्र त्याच्यावर धरले. सुवर्ण, मोती, रत्ने यांनी मढवलेले 2 शस्त्रयोजने उंच, 3 शस्त्रयोजने परीघ असलेले 18 कळशांचे कोट्यावधी बीजांप्रमाणे लखलखित असे छत्र शंकराने स्वहस्ते स्वतःसाठीच निर्माण केले. मग त्याने विष्णूला त्रिभुवनाची सत्ता दिली. हे वर्णन ऐकून अगस्ती लोपामुद्रेला खूपच आनंद झाला. आपण काशीमध्ये
मणिकर्णिका तीर्थापाशी आहोत असे त्यांना वाटले. या ठिकाणी अध्याय समाप्त झाला. पुढील अध्याय गंगावतरण बघूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.